हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी म्हणजे याच तलाठी भरती 2026 साठी मागील वर्षीच्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता ॲनालिसिस करून देणार आहोत। ठीक आहे, बघा मित्रांनो, आपली तलाठी भरती ही यावेळेस MPSC कंबाईंड ग्रुप सी या एक्झाममध्ये गेलेली आहे। आपलं तलाठी पद हे यावर्षी MPSC कंबाईंड ग्रुप सी या एक्झामद्वारे भरले जाणार आहेत। त्यासाठी आपण कंबाईंड ग्रुप सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहत आहोत। या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील मॅथ आणि रिझनिंग हा पोर्शन बघत आहोत। ठीक आहे, चला, मॅथ आणि रिझनिंगला सध्या आता 20 क्वेश्चन्स दिले जाते। ठीक आहे, 20 क्वेश्चन मॅथ आणि रिझनिंगवर आधारित विचारले जाते। ठीक आहे, चला बघा, टॉपिकचं नाव आपल्या आजच्या व्हिडिओचं नाव आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क 2023ला मित्रांनो कंबाईंड ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्ही एकच झाली होती। ठीक आहे, म्हणून गट ब आणि क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023। ओके, ही 30 एप्रिल 2023ला पेपर झाला होता। 2023चा कंबाईंड ग्रुप सीचा पेपर, या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा पोर्शन आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, बघा मित्रांनो, माझी थोडीशी अल्पशी ओळख करून देतो। माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी याआधी तलाठी एक्झाम स्वतः क्रॅक केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला मी इथे टीचिंग करण्यासाठी आलेलो आहोत। ठीक आहे, यूट्यूबवर टीचिंग करण्यासाठी मी त्याच्यानंतर आलो। ठीक आहे, चला, टीचिंग आणि गायडन्स करण्यासाठी तुम्हाला आलेलो आहोत। चला, डायरेक्ट आता आपण क्वेश्चन्सला वळू। आणि हां मित्रांनो, माझी स्वतःची मॅथ अँड रिझनिंगची पण बॅच आहे। त्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल या तलाठी भरतीसाठी, त्यांनी निश्चितच माझी बॅच जॉईन करू शकता माझ्या मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर जाऊन। ठीक आहे, मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन, ॲपची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण पिन केली आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नमूद केलेली आहे। ठीक आहे, ओके, विजिबल आहे सगळ्यांना? तर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं त्यांनी निश्चितच बॅच जॉईन करू शकता। वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष 4 सेमी असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? क्वेश्चन सांगते तुम्हाला इथे, वर्तुळाचे क्षेत्रफळ 4 सेमी आहे, एवढं आहे। ठीक आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष 4 सेमी, ठीक आहे, क्षचा वर्ग एवढे आहे, ओके, असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष असेल आणि परिघ इज इक्वल टू क्ष आहे। म्हणजे मी इथं असं म्हणू का, दोन्ही ठिकाणी क्ष आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ जेवढे आहे तेवढाच त्याचा परिघ आहे, असं जेव्हा होते तेव्हा एक सोप्या भाषेमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर परिघ होईल। समजा वर्तुळाचं क्षेत्रफळ 4चा वर्ग होईल तर परिघ तुमचा 4 होईल, असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, आता हे 4 मी असंच मानलं होतं। ठीक आहे, चला, या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं परिघ होत आहे। वर्तुळाचे क्षेत्रफळ मित्रांनो पाय r चा वर्ग आणि परिघ आहे 2 पाय r। ओके, या ठिकाणी त्यानंतर काय होते, पाय कटला r चा वर्ग म्हणजे r गुणला r होते आणि इथं 2r म्हणजे किती, 2r। ठीक आहे, जमलं? एक r कटला इथं 2 बरोबर r जमलं? तुम्हाला त्रिज्या विचारली, डायरेक्ट त्रिज्या आन्सर 2 सेमी। फास्टमध्ये सॉल्व करू, फास्ट आणि तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तुम्हाला मी इथं क्वेश्चन सॉल्व करून देणार आहोत, काळजी करू नका। ठीक आहे, 82 नंबर क्वेश्चन, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? क्वेश्चन काय सांगते, त्याने 2340ला विकला तेव्हा त्याला 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? डायरेक्ट शॉर्टमध्ये सांगतो, प्रत्येक शर्टची खरेदी किंमत इज इक्वल टू, सोप्या भाषेमध्ये काय, तर एकूण खरेदी भागेला शर्टचे नग, एकूण किती शर्ट आहे ते। ठीक आहे, नग म्हणजे काय, तर शर्टची किती संख्या, तर 15 नग आहे ना, शर्ट किती नग आहे, 15 नग आहे, 15 शर्टचे पीसेस आहे म्हणून खाली 15, वर आहे एकूण खरेदी। आता एकूण खरेदी किंमत कसं काढतो ते सांगतो मित्रांनो, विक्री प्लस तोटा।
झाला न किती 15. विक्री तुमची 23-40 आहे. 23-40 आहे प्लस 60 भागिले 15, याला सोडून द्या. 2400 भागिले 15. 15 1 15 9 उरले. 1590 00. एक मिनिट, एकच शून्य येते 160. ऑप्शन नंबर 2. ओके. ज्यांना नसन समजलं त्यांना डबल सांगतो. ज्यांना नसन समजलं त्यांना डबल सांगतो. फास्टमध्ये सांगतो, डबल सांगतो, इझी होईल. तुम्हाला या भाषेत सांगतो. क्वेश्चन म्हणते 2340 व्यक्तीने 15 शर्ट 2340ला विकले तेव्हा त्याला 60 रुपये तोटा झाला. मी म्हणतो तोटा नाही झाला पाहिजे यासाठी 60 रुपये ॲड करा. ओके. 2340ला मी एखादी गोष्ट विकली त्यावर मला 60% तोटा झाला. जर मी तोटा होऊन सोप्या भाषेमध्ये मला तोटा होऊ द्यायचा नसेल तर मी 60% आणखी वाढून विकीन. ठीक आहे. जेवढ्या रुपयाला विकली त्यामध्ये 60 ॲड करा. तुमचा तोटा होणार नाही. ओके. प्रॉपरली ही तुमची मूळ किंमत निघली. मग मूळ किंमत आणि त्यालाच आपण खरेदी किंमत म्हणतो. ठीक आहे. बस संपलं. आता पूर्णच्या पूर्ण तुम्ही 15 शर्ट 2400ला घेतले त्याला फक्त एकूण नगाने भागा. तुमचा आन्सर येते 160. ठीक आहे. चला. एकूण खरेदी इज इक्वल टू एकूण किंमत इज इक्वल एकूण किंमत आपण नग, नंबर ऑफ पीसेस, एकूण नग, एकूण शर्टची संख्या. चला सोडवा. 0.1 गुणला 0.1 गुणला 0.1 0.1 0.1 तिघांचा गुणाकार होते. 1चा घन डायरेक्ट काय येते 1चा घन 1 आहे. परंतु पॉईंट किती स्थळांतर घ्या. आता 1 2 3 स्थळांतर पॉईंट 1 2 3. ओके. प्लस चिन्ह हे 2 स्थळांतर पॉईंट 2 स्थळांतर पॉईंट 2 स्थळांतर पॉईंट 2 4 6 6 स्थळांतर पॉईंट आणि 2 गुणला 2 गुणला 2 2चा घन 8 होईल. 6 स्थळांतर पॉईंट 1 2 3 4 5 6 जमलं. सेम खाली घ्या. हे 2चा घन 8 होईल. परंतु 1 2 3 स्थळांतर पॉईंट म्हणजेच काय तर 0 पॉईंट नंतर 3 स्थळ 1 2 3 प्लस हे प्लस चिन्ह. 4 चौक 16 16 चौक 64 4चा घन 64 आहे. पॉईंट किती स्थळांतर 2 4 6 6 स्थळांतर पॉईंट 0.0 0 1 2 3 4 5 6. ठीक आहे. जमलीपर्यंत याला आता सॉल्व करा. पहिले वरच्यांची बेरीज करा. 0.001 0.00 पाचवे 0 नंतर 8 2 3 4 5 सॉल्व करा. जमलं. 0. तसंच वरच्याची पण बेरीज करा. हे 1 2 3 आहे ना, हे 3 सोडून द्या. वरचे शेवटचे जसे ते लिहा. 0 64. आता 008 आणि 000 जसे 008 राहील. ठीक आहे. चला त्यांची बेरीज झाली. याला सॉल्व करा. पहा वर आहे 1 2 3 4 5 6 स्थळांतर पॉईंट, खाली 1 2 3 4 5 6. वर पण 6 स्थळांतर पॉईंट आहे, खाली पण 6 स्थळांतर पॉईंट आहे. म्हणून दोन्ही बाजूचे 0 कटले. वर राहिले 1008 1008. खाली आहे 80 64. भागा याला कितीने भागा. 8 8 64 8 1 8 आहे. 1008चे 8 पाठवू त्याने 8 8 64 0 जसे ते 8 8 64 आपण अशी लिहितो. 0 जसे ते 8 1 8 80 64 आला 1/8. आणि 1/8 म्हणजे किती होते मित्रांनो. 1/8 म्हणजे 1/8 गुणला 100 म्हणजे होते 12.5. 1/8% सोप्या भाषेमध्ये काहीही करू नका. डायरेक्ट 1/8 म्हणजे 125. आणि जे आपण 12.5 घेतलं होतं ना, 100 घेतले होते त्याला रिवर्स करा. 0.125. ठीक आहे. चला सॉल्व करून पहा. सारखंच तेच आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज. 3 व्यक्ती आहे, त्यांच्या वयांची आजच्या वयांची बेरीज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 6 7
असेल तर त्यांचे आजचे वय किती? 3 वर्ष आधी बेरीज आहे 72. हे झाली 3 वर्ष आधीची बेरीज. क्वेश्चन सांगत आहे 7 वर्षापूर्वी हे गुणोत्तर होतं. कोणतं गुणोत्तर होतं? 7 वर्ष आधी 4x, त्यांची बेरीज करून टाका ना, 6x 7x, बस 4 6 7 हे त्यांचं 7 वर्ष आधीचं गुणोत्तर होतं, म्हणून 7 वर्ष आधीची बेरीज त्यांची हे होईल. ओके, आता मी काढली 7 वर्ष आधीची ही बेरीज. क्वेश्चन सांगता हे 72 आजची बेरीज आहे. 7 वर्ष आधी पहिल्या व्यक्तीमधून 7 मायनस होईल, दुसऱ्या व्यक्तीच्या वयातून 7 मायनस होईल, तिसऱ्या व्यक्तीच्या वयातून 7 वर्ष मायनस होईल, 7 त्रिक 21 वर्ष मायनस होईल टोटल बेरीजमधून. ओके, ही आजची वयांची बेरीज आहे ना. 7 वर्ष आधी तिघांच्या पण वयामधून 7 वर्ष कमी होईल, 7 त्रिक 21 वर्ष कमी होईल, 1 5 1. ठीक आहे, क्वेश्चननुसार काढली डायरेक्ट अंक वयामध्ये बेरीज 51 निघली आणि आपली बेरीज 1च्या स्वरूपात निघली. बेरीज करा. 6 4 10 10 7 17, 17x इज इक्वल टू 51, x इज इक्वल टू 17 त्रिक 51. आता x नेमकं काय निघलं आणि तुम्हाला नेमकं काय काढायचं ते पहा. तर त्यांची आजची वय काढा. चला, आजची वय काढायची आहे. हे वय कधीचे आहे? 7 वर्षानंतरची. बस संपला ते विषय, हे सोडून द्या. आता पहिलं 7 वर्षापूर्वी वय काय आहे ते सांगतो. पहा, हा x कोणा संबंधित आहे? याच्या संबंधित आहे. 4x 6x 7x 4 6 7 याच्या संबंधित x आहे ना, म्हणून पहिल्या व्यक्तीचं वय 4x 7 वर्ष आधी, दुसऱ्या व्यक्तीचं वय 6x 7 वर्ष आधी, तिसऱ्या व्यक्तीचं वय 7x हे 7 वर्ष आधीचं वय आहे, जे की x ची किंमत 3 ठेवा, 3 चौक 12, x ची किंमत 3 ठेवा, 3 सक 18, याची किंमत 3 ठेवा, 3 7 21. हे 7 वर्ष आधीचं वय झालं, त्याच्यामध्ये फक्त 7 ॲड करा. 7 2 9, 18 आणि 7 25, 7 28, 19 25 28. कोणता आहे? हे ऑप्शन नंबर 3, 19 25 28. नेक्स्ट क्वेश्चन. तर फास्टमध्ये, एका माणसाने बँकेकडून 10,12% सरळ व्याजाने कर्ज घेतले, 12% कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5400 सरळ व्याज फेडले. मी काय म्हणतो, एका वर्षी 12%, तर 3 वर्षामध्ये किती होईल? 12 36% होईल ना. पहिल्या वर्षी 12%, दुसऱ्या वर्षी 12%, तिसऱ्या वर्षी 12%, असे एकूण 36% त्यांनी पूर्ण व्याज भरलं. आणि हेच 36% व्याज म्हणजेच किती? तर त्यांनी डायरेक्ट पैशावरून दिले 5400 रुपये होते, सरळ व्याज भरलंय. ओके, 3 वर्षामध्ये 36% त्यांनी व्याज भरलं आणि हेच व्याज म्हणजे त्यांनी डायरेक्ट आकड्यात दिलं 5400. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? कोणतीही रक्कम किंवा मुद्दल स्वतःमध्ये एक 100% असते. त्याचे जर 36% व्याज काढतो म्हटलं तर एवढं होत आहे, तर 100% किती? सोप्या भाषेमध्ये 36ला 36 भागा, इकडं पण 36 भागा, 36चा 1% निघला इथं. 36ला 36 भागा ना, 1% निघला. जसं इकडं भागितलं तसं तिकडे भागा, गुणला 100 करून टाका. झाले इथं 100% त्या संख्येचे इज इक्वल टू, आता भागून घ्या किती ते 5400 अपॉन 36 गुणला 100. 18 त्रिक 54, 18 2 36, याच्यामध्ये 15, 15वर 1 2 3 0, 15वर 3 0. ऑप्शन नंबर 3, 15वर 3 0. आणि हां, याला डायरेक्ट आणखी शॉर्ट करता येत आपल्याला, काही नाही. 5400 म्हणजे किती आहे? 12 36%. ओके, पहा 12 36% व्याज म्हणजे 5400 तुम्हाला 100% काढायचे आहे. हे झाले 36%. बस 36 भागा, 1% निघला, गुणाला 100 करा, 100% निघले, जे की मुद्दलची किंमत असते. भागून घ्या, तुम्हाला आन्सर तुमचा 15वर 3 0 निघेल. ठीक आहे. 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर किंमत किती होईल? आज आहे 16,000 किंमत, दरवर्षी 5% कमी होते. 5% कमी होते म्हणजे किती? 95% होते. 100वरून 5 कमी 95% किंमत होते. 2 वर्षानंतर म्हणताय ना, म्हणजे 2 वर्षानंतर किती होईल? दरवर्षी एवढी कमी होते. पहिल्या वर्षी एवढी झाली, दुसऱ्या वर्षी ज्याच्या पण पुन्हा 95% होऊन जाईल. ओके, शेवटी 40 आहे, 0 0 आणि शेवटी 40 आहे. ओके, याला सॉल्व करा. 19 5 20 पंच, 19 5 20 पंच,
वर 19 19 खाली 20 20 आहे. ओके, शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला, बे दोन्ही 4 4 चौक 16, वर 40 आहे गुणला 19 19. ओके, 19 19 आणि पुन्हा गुणला 40 आहे. ओके, 19चा अर्थ होते मित्रांनो 361 आणि गुणला पुन्हा 40 आहे. 4चे शून्य घेतले, 4 1 4, 6 चौक 24, डबल 4 शून्य कुठं आहे? एकमेव ऑप्शन. ठीक आहे, डबल 4 शून्य एकक स्थानी असणार एकमेव ऑप्शन. मी कॅल्क्युलेशन करून घ्या, येऊन जाते आन्सर तेच. कारण की वेळ कमी असतो एक्झाममध्ये, पूर्ण क्वेश्चनचा आन्सर काढायसाठी आपल्याला वेळ नसतो. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढवले. पहिल्यांदा 20% वाढवले, नंतर 10%, पुन्हा 25% वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? सुरुवातीच्या प्रवास भाड्यात किती टक्के वाढ झाली ते सांगायचं आहे. मी म्हणतो पहिल्या वर्षी 100% भाडं होतं, 100 रुपये भाडं होतं. पहिल्या वर्षी 100 रुपये भाडं होतं. 100 यासाठी घ्यायचं कारण 100 हे शेकडा आहे आणि शेकडीच्या प्रमाणामध्ये नंतरच्या गोष्टी सगळ्या इझी जाते म्हणून 100 घ्या. आता क्वेश्चन सांगत आहे तुम्हाला, पहिल्या वेळेस 20% झाले म्हणून म्हणजेच काय तर 120% झाले. 100 120 जमलीतपर्यंत. पहिल्या वर्षी 20% वाढले म्हणजे काय तर 100 20 वाढले 120% झाले. लिहिलं 120. त्याला तुम्ही असं पण लिहू शकता 10 12 झाले म्हणजेच ते झाले 120%. ओके, पहिल्या वर्षी पहिल्याच. पुन्हा नंतर सलग 2 महिन्यात आधी वाढले 20%, नंतर 10% आणि 25% वाढले. 10% म्हणजे किती? 100 110. ठीक आहे, हे त्याला करून घ्या तुम्ही. 10 11 गुणला. पुन्हा 25% वाढले म्हणजे किती? 100 25 वाढले 125% झाले. ओके, 100 रुपये भाडं होतं, पहिल्या वर्षी 120%, 20% वाढले म्हणजे 120%, म्हणजे पहिल्या वेळेस. दुसऱ्या महिन्यानंतर सलग 2 महिन्यामध्ये 10% वाढले म्हणजे 110%, पुन्हा 25% वाढले म्हणजे 125%. जमले इथपर्यंत. आता सॉल्व करा. 100 कटले 100 कटले. ओके, हे 2 100 होते ना. 25 चौक 100, 25 5 125. आता सॉल्व. आता कसं करायचं याला? हे 4 1 4, 4 3 12, 3 5 15, 15 गुणला 11. आन्सर तुमचा आहे 15 गुणला 11. आन्सर संपलं नाही, ते पुन्हा आहे. किती होते? 165. तुम्हाला विचारलं तर भाड्यात एकूण किती वाढ झाली? भाड्यामध्ये एकूण किती वाढ झाली ते बघायचं आहे. हे झालं पूर्ण भाडं तुमचं 165 झालं. पहिले 100 होतं, आता किती आहे? 165. वाढले किती? 165 मधून 100 काढून घ्या. 100 वाढून ते 165 झाले म्हणून 165 भागिले 100, सॉरी -100 65. ठीक आहे, पहिले 100 होतं, आता वाढून ते 165 झालं म्हणजे फक्त वरचे 65 रुपये भाडे वाढ झाले. ओके, 65 ऑप्शन नंबर 1च आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 सॉल्व करायला. -2 आणि -3, मायनस मायनस असं नेहमी त्यांची बेरीज होते, परंतु चिन्ह तुमचं मायनस राहील. -5. हे कसं लक्षात ठेवायचं? तुमच्यावर आधी 2 रुपये कर्ज होतं, पुन्हा 3 रुपये कर्ज झालं. तुमच्यावर आधी 2 रुपये कर्ज होतं, मायनस म्हणजे कर्ज. तुमच्यावर आधी 2 रुपये कर्ज होतं, पुन्हा 3 रुपये कर्ज झालं, म्हणून सलग 2 रुपये प्लस 3 रुपये एकूण 5 रुपये कर्ज झालं. आणि अजूनही तुम्ही कर्जातच आहे म्हणजे मायनसमध्येच आहे, मायनस चिन्ह. ठीक आहे, असं आहे. गुणेला 5 आणि 3 8, हे सॉरी 8 असे आहे ना. हो, गुणेला 8 भागेला 3 2 5, पण मायनसचे 5 भागेला असले म्हणून आहे म्हणून त्याला गुणेला करून 1/5 लिहिला आपण. 5 5 कटले, वर फक्त 8 राहिले. ठीक आहे, खाली काय तर -6 -4 हे होऊन -10 तुमचे, भागेला 7 5 12, -12 भागेला आहे म्हणून त्याला आपण गुणेला 1/12 करतो. ठीक आहे, -12, 7 5 -12 जमणीपर्यंत. -10 1 गुणला 1 -12, याच्या अर्धे 5 होते, याच्या अर्धे 6 होते, मायनस मायनस कटला. वर 5 आहे, खाली 6 आहे. वर 5 आहे, खाली 6 आहे. ओके, वर 5 आहे, खाली 6 आहे. आता बस खालचे वर नेऊन द्या. 8 सकम 48 भागेला 5, हे खालचे वर न्या. 8 सकम 48 भागेला 5, 5 9 45, 46 47 4, 5 सक 30.6, 9.6. प्लसवाले बरोबर, मायनस नाही, प्लसवाले होईल. कारण हे बघा, हे इथला मायनस कटला, मगच कटला आणि इथला 5 म्हणतो. हे जे मायनस आहे इथं, हे 1/5, हे मायनस कटला, हा मायनस कटला, हा मायनस कटला, हा मायनस कटला. ओके, नेक्स्ट.
एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. ओके, त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते. काय करताय तो प्लेयर? डावा म्हणजे काय तर मॅचेस. 19व्या मॅचमध्ये 98 धावा करते, तेव्हा त्याची ओल्ड जी सरासरी होती, ओल्ड ॲव्हरेज होता, ओल्ड सरासरी आधीची सरासरी होती ती 4ने वाढते. म्हणजे मी असं म्हणू का, ओन्ली 19व्या मॅचमध्ये त्यांनी 98 धावा केल्या. तेव्हा काय झालं, जेव्हा त्याच्या 18 मॅच होत्या ना, तेव्हा त्याचा ॲव्हरेज जर एक्स असन तर 19व्या मॅचनंतर त्याचा ॲव्हरेज x+4 होईल. ओके, हेच त्यांना सांगायचं आहे ना. क्वेश्चन काय सांगते, 19व्या मॅचने एका व्यक्तीने प्लेयरने 98 धावा केल्या तेव्हा त्याच्या जुन्या ॲव्हरेजपेक्षा 4ने ॲव्हरेज वाढला, सरासरी 4ने वाढली. ठीक आहे, वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती? 19व्या डावानंतर 19वी मॅच खेळल्यानंतर त्याची सरासरी किती? तर x+4 होती. बस याच x+4ची तुम्हाला इथे किंमत काढायची. ओके, त्यासाठी एक सूत्र आहे. पूर्णच्या पूर्ण 19 मॅचमध्ये एकूण रन काढले, त्यामधून 18 मॅच त्यामधून आधीचे जे रन काढले होते ना 18 मॅचमध्ये ते मायनस करा. सोप्या भाषेमध्ये 19व्या डावातील एकूण रन, एकूण धावा मायनस 18 डावातील एकूण धावा इज इक्वल टू 19व्या डावातील धावा. ओके, हेच आहे ना. डबल सांगतो, कोड गेले. ही 19 डावा एकूण, त्याची सरासरी हे आहे गुणिला सरासरी. हेच आहे ना काय, सरासरी गुणिला एकूण धावा x+4. 19 डावांमधील एकूण जर धावा काढायच्या असेल, 19 मॅचेसमधील पूर्णच्या पूर्ण एकूण रन काढायचे असेल तर काय करतो आपण? ॲव्हरेज गुणिला एकूण संख्या, एकूण डाव, एकूण मॅचेस. ठीक आहे, एकूण मॅच गुणला त्याची सरासरी. हे झाली 19व्या धावातील एकूण त्याला काय म्हणते रन मायनस 18 धावातील एकूण रन 18x. ओके, सरासरी गुणला 18 बरोबर काय होईल? पूर्णच्या पूर्ण 19 मॅचेसचे रन मायनस 18 मॅचेसचे रन इज इक्वल टू एक सिंगल 19व्या मॅचेसचे रन. फक्त 19व्या मॅचमध्ये किती रन काढले ते रन होईल, जे की इथं 98 लिहिलं आहे. जमलं इथपर्यंत? चला, 19x प्लस 19 चौक 76 मायनस 18x हे 98. 19x मधून 18x चाले गेले, फक्त x राहिला आणि 98 मायनस 76 x इज इक्वल टू किती? 8तून 6 गेले 2, 9तून 7 गेले 2. हे निघाली एक्सची किंमत आणि एक्स म्हणजे होता आपण 18 मॅचचा ॲव्हरेज जो की 22 आहे ना, आणि 19 मॅचचा ॲव्हरेज तुमचा 22+4 किती? 26. तुम्हाला तेच विचारलं 19व्या मॅचनंतर त्याचा ॲव्हरेज किती. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती? 19व्या डावानंतर त्याची सरासरी झाली 26 x+4. ठीक आहे, 26 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 26 आन्सर आहे. ठीक आहे, याला डायरेक्ट मी शॉर्ट नाही करू का? डायरेक्ट एक शॉर्ट ट्रिक आहे डायरेक्टच. ठीक आहे, 19व्या मॅचमधील धावा मायनस किती? कसे केले सांगू आता मी, डबल सांगतो. 19व्या मॅचमधील धावा मायनस हे गुणा करायचं, गुणा करायचं. कसं केलं ते सांगतो. सोपं एक सूत्र आहे, लिहा. 19व्या मॅचमधील धावा मायनस कंसामध्ये 19च्या आधी जे मॅच होती ना, 19च्या आधी किती? 18 मॅच होत्या ना, म्हणून 19व्या मॅचच्या आधील मॅच म्हणजे ओल्डवालेच ना, 18 म्हणजे 18 मॅच गुणिला मॅचची संख्या, 19व्या मॅचच्या आधीची मॅचची संख्या. सोप्या भाषेमध्ये 19च्या आधी एक मायनस करून टाका. ठीक आहे, 18 गुणिला वाढलेली सरासरी. ठीक आहे, लिहा. शेवटच्या मॅच मधील धावा मायनस हे शेवटच्या मॅचच्या आधीचा क्रमांक गुणिला
वाढलेली सरासरी. ठीक आहे, वाढलेली सरासरी. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आहे. 18×72. सोप्या भाषेमध्ये 98 मायनस कंसामध्ये हे 19च्या आधी 18 मॅच झाल्या होत्या म्हणून 18. ओल्डच घ्या लागेल ना, जुनी सरासरी जी होती त्याच मॅच, तेवढ्याच मॅच 18 गुणला वाढलेली सरासरी. बस झालं, एका याच्यात तुमचा आन्सर निघताय ना. 98 मायनस 18×72. 8तून 2 गेले 6, 2 26. फास्टमध्ये एका झटक्यामध्ये आपला आन्सर काढला. क्वेश्चन बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, 4 सेमी, 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? काय सांगत आहे क्वेश्चन? काय सांगताय? एका वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 3 सेमीवालं 3 सेमीचा वर्तुळ आहे प्लस 4 सेमीचा वर्तुळ प्लस 12 सेमीचा वर्तुळ, या तिघांचे क्षेत्रफळ त्यांच्या बेरजे इतके आहे. सोप्या भाषेमध्ये मोठ्या वर्तुळाची त्रिज्या r माना, पाय r चा वर्ग. मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ प्लस दुसऱ्या लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ प्लस तिसऱ्या लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ. ओके, हे नसेल समजलं सोप्या भाषेमध्ये डायरेक्ट तिन्ही वर्तुळाच्या क्षेत्रफळांची बेरीज करून टाका. पहिल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r चा वर्ग प्लस दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r चा वर्ग प्लस तिसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r चा वर्ग. ठीक आहे, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू तिन्ही वर्तुळाच्या क्षेत्रफळांची बेरीज. लिहून घ्या आता इथे. पाय r चा वर्ग जसे ते हे झाले 3×9 9 पाय प्लस 4×16 16 पाय प्लस 12 चा वर्ग 144 पाय. पाय r चा वर्ग 114. हे 9 आणि 16 पंच होते आणि याच्यामध्ये 25 ॲड करा. 169 पाय. पाय कटला r चा वर्ग 169 म्हणजेच किती? r बरोबर 13. दोन्ही बाजून वर्गमूळ करून r बरोबर 13. तर त्या वर्तुळाची त्रिज्या आपण जे r घेतली होती ती तुमची 13 सेमी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नंतरचा क्वेश्चन. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात ते सांगतो. पहिले बुद्धिबळाचा पट लिहून घ्या. कसा असते बुद्धिबळाचा पट? तुम्ही काय ना सर असे 8 डबे राहतात. 1 2 3 4 5 6 7 8. एक 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 डबे चारी पण बाजूने असतात. ठीक आहे, असं दोन्ही बाजूने 8 डबे. इकडे पण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता चौरस काढासाठी तुम्हाला काय विचारलं? बुद्धिबळाचे चौरस विचारलं असतं. चौरस विचारलाय. आता चौरस काढासाठी काय करावं लागेल? चौकोन काढासाठी काय करावं लागते ते सांगतो. पहिलं आहे चौरस. चौरस म्हटलं तर हे बाजूचा वर्ग असतो ना, बस गुणाकार करा. 8 8 64 7 7 49 6 6 36 5 5 25 4 चौक 16 3 त्रिक 9 2 दुने 4 आणि शेवटी एक आहे 1 1 1. ठीक, चला हे झालं चौरस काढायसाठी. चौकोन जर काढायचा असेल तर पहा, चौरस करायसाठी गुणाकार करा. पहिलं एचा वर्ग दिसत आहे ना, बाजूचा वर्ग, म्हणून आधी गुणाकार करा नंतर बेरीज करा. जर चौकोन काढायचे असेल तर आधी बेरीज करा नंतर गुणाकार करा. ठीक आहे, चौकोन काढायचा आधी बेरीज करा नंतर गुणाकार. आता इथे कसं झालं आपलं? आधी गुणाकार नंतर बेरीज करा. आता शेवटी पाहिजे 2 आहे एकक स्थानी, 4 आहे, 9 आहे आणि 0 आहे. एकक स्थानी वेगवेगळ्या अंका म्हणून आपलं आन्सर एकक स्थानच्या याच्यावर पण निघते. पहा 6 + 4 4 + 6 0 झाला, एकक स्थानी काहीच नाही. हे 6 + 4 0 झाला, एकक स्थानी काहीच नाही. हे 9 आणि 1 10 झाले, एकक स्थानी काहीच नाही. हे
9 आणि 5 14, हातचे 4, हो बरं झालं ना, 14 म्हणजे 4, 204 तुमचा आन्सर आहे. ओके चला, हे तुमचा आन्सर आहे. एका स्थानच्या अंकावरून पण तुमचा आन्सर निघते. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. आता मॅक्सिमम वेळेस मित्रांनो असे गणित म्हणजे निस्ते फरकाचा फलक असेच राहते. ठीक आहे. 15 आणि 6 21, 21 आणि 3 24, 24 आणि 6 30, 30 आणि 2 32, 32 आणि किती 7 आणि 2 9, हे 12 का 9 आणि 1 10 1 11, हो बरं 12. फरक कसा निघते इथं 6 3 6, मी म्हणतो पुन्हा इथं 6 असेल ना, पुन्हा 3 असेल ना, पुन्हा 6 असेल ना. ओके, तर तुमचं आन्सर काय ते 6 हे 36 आणि 6 6 3 6 असे 3 ना. ठीक आहे, 6 आणि 3 9, 30 आणि 3 33, हे 3 आणि 6 9, 9 आणि 3 12 42. अशी तुमची सिरीज असायला पाहिजे. 15 21 24 30 33 39 42. तुमचं काय काय तर हे चुकलं, हे 39 बरोबर आहे. तुमचे 32 चुकले आणि 51 चुकले. क्वेश्चनमध्ये 32 आहे, फक्त एकच आहे 32 आहे, 51 नाही, म्हणजे तुमचा आन्सर 32 आहे. ठीक आहे. जर का क्वेश्चनमध्ये 51 पण असते आणि 32 पण असते तर तुमचा क्वेश्चन रद्द झाला असता, परंतु फक्त इथे 32 आहे म्हणून तुम्हाला आन्सर इथे 32 टिक करावं लागेल. नेक्स्ट, 2 विधाने आणि अनुमान तुम्हाला बघायचे आहे. सर्व शिक्षक कलाकार आहे. पूर्णच्या पूर्ण शिक्षक कलाकार आहे, म्हणजे हे शिक्षकाचा गोल, त्याला पूर्णच्या पूर्ण कलाकाराच्या आतमध्ये टाका. कलाकार आहे. ओके, सर्व शिक्षक कलाकार आहे, जमलं. कलाकाराच्या आतमध्ये पूर्ण शिक्षक आहे, हे दिसतं. सर्वच्या सर्व शिक्षक हे कलाकाराच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट, काही कलाकार आनंदी आहेत. जे कलाकार आहे ना त्याच्यापैकी काही लोक आनंदी आहे. ठीक आहे, जमलं इथपर्यंत. जे लोक कलाकार आहेत त्यापैकी काही लोक आनंदी आहे. काही कलाकार आनंदी आहे. नेक्स्ट, अनुमान पहा. सर्व शिक्षक आनंदी आहे. पूर्णच्या पूर्ण शिक्षक आनंदी आहे का, दिसतंय का तुम्हाला? नाही ना, नाही, म्हणून हे तुमचं चूक आहे. ओके, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. जे आनंदी आहे ते सर्व कलाकार आहे का? नाही, आनंदी आहे त्यापेक्षा काहीच लोक कलाकार आहे, म्हणून हे पण तुमचं चुकते. ओके, चला. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो 2 आकृत्या निघू शकते. SKA अशी पण आकृती निघते. परंतु जर मल्टिपल आकृती काढायला लागत असेल, हे डबल सांगतो, एक अनुमान काढण्यासाठी जर मल्टिपल आकृती काढायला लागत असेल तर ते अनुमान तुमचं रॉंग ठरते, चुकीचं ठरते. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन्ही असत्य. ओके, असत्य. क आणि ड दोन्ही असत्य. 94 नंबरचे पहा क्वेश्चन. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. ठीक आहे, अंकिताची किती आहे? असं करा ना, आई आणि अंकिता. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. अंकिता जर 1 असेल तिचं 2.5 आहे, असंच म्हणाल. अंकिताच्या आईचे वय 2.5 पट आहे अंकिताच्या तुलनेत. तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. भावाच्या म्हणजे कोणत्या? अंकिताच्या भावाच्या वयाच्या. ठीक आहे, आईचेच वय अंकिताचा भाऊ. ठीक आहे, भाऊ अंकिताचा, त्याचे 4 पट आहे. याचा 1 असेल तर याचा 4 पट आहे. ओके, पहा. डबल क्वेश्चन वाचतो. आय रिपीट, डबल क्वेश्चन वाचतो. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या म्हणजे अंकिताच्या 2.5 पट आहे. तिच्या भावाच्या वयाचे 4 पट आहे. पुन्हा अंकिताच्या आईचेच वय, पुन्हा बॅक येऊन अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या 2.5 पट आहे, अंकिताच्या भावाच्या 4 पट आहे. अंकिताचा भाऊ इथं 1 असेल तर आई त्याची 4 पट आहे. ठीक आहे, चला. एकूण वय 66 वर्षे आहे. सगळ्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? अंकिताच्या भावाचे वय काढायचे आहे प्लस आणखी 2 वर्षानंतर 2 त्यात ॲड करायचे. ठीक आहे, अंकिताच्या भाऊ जेवढं आज वय आहे ना त्याच्यापेक्षा 2 वर्ष वाढवून 2 वर्षानंतरचे वय तुम्हाला इथे काढायचे आहे. पहा, इथं बेरीज वजाबाकी सगळं करण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिले 1 करावं लागेल. इथं आई आहे, इथं पण आई आहे, म्हणून दोन्ही गुणोत्तरामध्ये आईला सेम करा, 2.5ला 4 सेम करा. म्हणून मी याचा अर्थ असं होते काय होते बा गुणा ना, 4 2.5ला 2.5 4ला 2.5ला जर 4 गुणलं तर इथं 10 येते. इथं 10 असेल पा, इथं याला 4 गुणलं तर याला 4 गुण लागते.
4 आले. ओके. याला 2.5 गुणा, याला 2.5 गुणलं तर 2.5च येते. ओके. त्यासाठी एक काही नाही, थोडं सोपी घेऊन घ्या. हे पॉईंट काढायसाठी आपण याला डबल करा, याला डबल करा. ओके. 5 आणि 2 4 आणि 1. आता 5 आणि 4 सेम करायचं आहे म्हणून दोन्ही याला 4 न गुणा, 4 न गुणा. 5 चोक 20, 2 चोक 8. ओके. हे पण झाले. मग 5 न गुणा, याला 5 न गुणा. 5 चोक 20, 5 झाले. 20 20 सेम. आई म्हणजे सेम झाली. ओके. ही झाली तुमची आई, ही झाली अंकिता आणि अंकिताचा भाऊ. ओके. चला, तिघांच्या वयांची बेरीज 66 आहे. अंकिताच्या आईचे वय प्लस अंकिताच्या आईचे वय प्लस अंकिताचे वय प्लस भावाचे वय 5x, हे बरोबर झाले 66. यांची बेरीज करा. 20 आणि 28, 28 आणि 5 33, 33x इज इक्वल टू 66. x इज इक्वल टू 2. तुम्हाला काय विचारलं? अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय. आता आपण एक्स कुठं लावला तुम्ही म्हणसाल सर, हे शेवटी इथं एक्स लावला होता आपण. ठीक आहे, बस चालेल. एक्स म्हणून भावाचे वय 5x आहे. एक्सची किंमत जर 2 असेल तर 5 गुणला 2, भावाचे वय बरोबर 5 गुणला 2, 10 झाले. हे आजचे वय, 2 वर्षानंतरचे वय 10 आणि 2 12. ऑप्शन नंबर 3. ओके. नेक्स्ट, नंबरचा क्वेश्चन. दिलेल्या माहिती काळजीपूर्वक प्रश्नाचे उत्तर द्या. ABCDEFG 7, एकूण 7 व्यक्ती आहे. फक्त एकदा मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 7 व्यक्ती आहे, एका भिंतीवर बसले आहेत आणि त्यांची सर्वांची तोंड पूर्वेकडे आहे. पूर्वेकडे म्हणजे असे तोंड आहे, भिंत मग तुमची अशी असेल. ठीक आहे. चला, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. क्वेश्चन आता इकडे लिहा. सी हा तात्काळ उजवीकडे आहे म्हणजे डी तुमचा वर असेल. ठीक आहे. बी हा अगदी टोकाला आहे. बी अगदी टोकाला आहे म्हणजे बी एकतर इथं असेल किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये खाली असेल. ठीक आहे. एक तर या कंडिशनमध्ये वर असेल, दुसऱ्या कंडिशनमध्ये खाली असेल. एक डी आणि सी पण लिहितो. ठीक आहे. जी हा ई आणि एफच्या मधात आहे. ई आणि एफच्या मधामध्ये जी आहे. वरचं पहा, हे बी हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी ई आहे. बी टोकाला आहे आणि त्याचा शेजारी ई आहे. बी टोकाला आहे, त्याचा शेजारी ई आहे. पुन्हा क्वेश्चन वाचा. नंतर जी हा ई आणि एफच्या मधात आहे. ई आणि इथं कुठं आपण एफ लिहिलं, त्याच्या मधामध्ये जी आहे. ई आणि एफच्या मधामध्ये जी आहे. तसंच ई आणि एफच्या मधामध्ये जी आहे. ओके. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. दक्षिणेकडून 3ऱ्या स्थानावर कोण आहे? डी आहे. दक्षिणेकडून पहिलं दुसरं तिसरं स्थान पहा. हे पूर्व जर असेल तर हे उत्तर होते, हे पश्चिम होते आणि हे दक्षिण होते. दक्षिणेकडील टोकावरून पहिलं दुसरं तिसऱ्या स्थानावर डी आहे म्हणताय. तुम्हाला दिसतंय का 3ऱ्या स्थानावर डी आहे? नाही, इथे या ठिकाणी ई आहे ना, म्हणजे हे आपलं कॅल्क्युलेशन चुकते. मग हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. ओके. दक्षिणेकडून हे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान डी आहे. एक मिनिट, हे डी इथं आहे ना, मग दक्षिण आपण असंही करू शकतो त्याला. हे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. चला, जमलं का? पहिलं दुसरं तिसरं स्थान डी केलं दक्षिणेकडून. चौथं स्थान, 5वं स्थान, 6वं स्थान, 7वं स्थान. असे एकूण 7 व्यक्ती झाले. ओके. चला, झालं, सॉल्व करून घ्या ना. आता तो क्वेश्चन काय विचारलाय? जीच्या उजवीकडे कोण बसले आहे? असं घ्या. हे जीच्या उजवीकडे एफ, तुमचा आन्सर एफ आहे. ठीक आहे, दिसतंय? तसं तर या याच्यामध्ये जीच्या उजवीकडे नाही तर जीच नाही, कुठे गेला जी? जीच्या उजवीकडे ई आहे, परंतु हे शेवटच्या वाक्यावरून आपलं हे कॅल्क्युलेशन आपलं रॉंग ठरलं होतं, म्हणजे हे आन्सर नाही. मग तुमचं हे जीच्या उजवीकडे हे जी आहे, जीची डावी तिकडली, उजवी ही एफ. ठीक आहे. तुमचं असं गणित निघते, तयार होते. वर बी आहे, नंतर ई, नंतर जी, बी, नंतर जी, नंतर एफ डी सी, नंतर एफ, नंतर डी, नंतर सी. 1 2 3 4 5 6. उरला कोण? ए. ठीक आहे. नेक्स्ट, 96 नंबर क्वेश्चन. हा क्वेश्चन शेवटी करू आपण.
हा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन म्हणते जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. पहा, 4 नंतर लगेच 5, 6, 7, 8 2 स्थानांतर, 8 नंतर 9, 10, 11, 12, 13. ओके, 0 अंतर आहे, 2 अंतर आहे, 4 अंतर आहे, पुन्हा 13 नंतर लगेच 0, पुन्हा 0 आला ना म्हणून पुन्हा तेच रिपीट होईल. 0 नंतर 2 स्थानं, नंतर 4 स्थानं, पुन्हा 0 स्थानं, पुन्हा 2 स्थान, पुन्हा 1, 2, 3, 4 स्थान, पुन्हा 0 स्थान, पुन्हा 2 स्थान, पुन्हा 1, 2, 3, 4 स्थान होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला 31, 32, 33, 35 पर्यंत विचारला म्हणजे 35 पर्यंत आपल्याला आन्सर काढायला लागेल. 17, 18, 19, 20, 21, 22 डायरेक्ट 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, बस 35 पर्यंत तुम्हाला आन्सर काढायचा आहे. विचारलं याच्यामध्ये कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. मालिकेमध्ये 31 आहे का? हो 31 आहे. 32 आहे का? हे 32 नाही. नाही 32 आहे ना, 32 आहे. 31 आहे, 32 आहे, 33 आहे का? हे 31, 32, 35 आहे ना, 33 नाही. शेवटी 35 आहेच. ओके, चला बाकी सगळ्या 3 संख्या आहे, फक्त हीच संख्या नाही. याचा अर्थ 33 ही संख्या तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 तुमचा आन्सर आहे. 98. अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील. हा क्वेश्चन करण्यासाठी पहिले हे अनआयडेंटिफाईड लिहून घ्या. अनआयडेंटिफाईड ओके, पहा UNIDEN TIFIED. फक्त प्रत्येक लेटर्स हे व्हेरीफाय करून घ्यायचं का आपलं स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली का नाही, कारण की एक छोटीशी मिस्टेक तुम्हाला क्वेश्चन रॉंग करू शकते. बस आता हा असं झाल्यानंतर या शब्दाची अक्षरे वर्णमालानुसार लागली. जर हे जे अक्षर आहे ना तेच अल्फाबेटिकल सिरीजनुसार लावली तर कोणतं अक्षर अपरावर्तित होते ते हे असं त्यांचं म्हणणं आहे. पहिले याला ह्याच सगळ्या अक्षरांना अल्फाबेटिकली लावू. पहा ABCDE, हे डी आहे ना, पहिलं डी लिहिला, पुन्हा इथे डी आहे, डबल डी आहे, डी नंतर ई, इथं एकदा ई आहे आणि इथं ई आहे. लेटर खाली लेटर लिहा. ई नंतर एफ आहे का? नाही. जी आहे का? नाही. FGH नाही, आय आहे. 1 वेळेस आहे, 2 वेळेस आहे, 3 वेळेस आहे, आय आय आय. जे आहे का? नाही. के पाहून घ्या, LMNN, हे एफ आहे मधामध्ये कुठेतरी. ई नंतर पहा एफ घ्या, नंतर 3 आय घ्या, एफ घ्या, नंतर 1, 2, 3 आय घ्या. ठीक आहे, F1 कटला, नंतर N आणि N, नंतर हे OPQRS, T नंतर U. आता क्वेश्चन तुम्हाला सांगते काय क्वेश्चन सांगते का, वर तुम्ही लेटर लिहिलं, हे शब्द लिहिला, त्या शब्दातील अक्षरे अल्फाबेटिकली अरेंज केल्यानंतर शब्दकोशानुसार लावल्यानंतर कोणतं लेटर अपरावर्तित राहते. पहा इथं U होता, डी झालं चेंज झालं, एनचं डी झालं चेंज झालं, हे पण चेंज झालं, हे पण चेंज झालं, हे पण चेंज झालं, हे पण चेंज झालं. हे अपरावर्तित आहे. नाही टीचं आहे ना, नाही हे नाही, हे अपरावर्तित आहे. ठीक आहे, आय अपरावर्तित आहे, बाकी सगळे चेंज झाले. पहा एफचं एन झालं, हे आयचं एन झालं, ईचं टी झालं, डीचं यू झालं. फक्त एकच आहे जे आय, तेच तुमचं एकच लेटर अपरावर्तित आहे. ओके, नेक्स्ट 9व्या नंबरचा क्वेश्चन. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती पूर्वेकडे चालत गेली. इकडे घेऊ का थोडं, नाही इथंच घेऊ ना. ठीक, सान्वी पूर्वेकडे चालत गेली आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. अशी चालताना ती वर वळली, 90 अंशात वर वळली,
हे तुमचा कोन 90. जशी चालते तिथून तुमची 90 अंशात वळली. नंतर ती 50 मीटर चालते, पुन्हा 50 मीटर चालली आणि तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. पहा उजव्या बाजूला म्हणजे तिकडची बाजा आहे ती सरळ चालली होती, उजवी वळली, हे 90 झाले. ओके 90 झाले. 135 म्हणजेच काय तर 90मध्ये आणखी 45 ॲड करा, हे झाले पूर्ण तुमचे 135 अंश वळते आणि 15 मीटर चालते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल आणि पुन्हा ती 15 मीटर चालते. आता डाव्या बाजूला कोण दिशा असेल, ती अशी खाली येत आहे ना, अशी खाली येत आहे. डाव्या बाजूला ही वरची दिशा आहे. आता वरची दिशा म्हणजे कोण दिशा पाहून घ्या, ती अशी जात आहे ना, फक्त एवढंच घेऊन घ्या. अशी चालली, तुम्हाला हे फक्त वरची दिशा पाहिजे. याला करण्यासाठी पहा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. उत्तर पूर्व दिशा तुमची ही आहे. वर देऊ नये उत्तर पूर्व वगैरे, खाली पहा नॉर्थ आणि ईस्ट, हेच आहे उत्तर पूर्व नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, असं कळलं तुम्ही. ईशान्य किंवा नॉर्थ ईस्ट, उत्तर पूर्व. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन बघा आता. खालील वेन आकृती आणि शब्दांचे पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याचा सरळ एक वेगवेगळे सेपरेट विषय आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे असं होते. आणि हे भारत, आशिया आणि युरोप. भारत आतमध्ये, त्या मोठ्या आशियामध्ये भारत आतमध्ये सामावला आणि युरोप वेगळा. हे भारताचं हे आहे, आशियाचं हेच आहे आणि युरोपचं हे. हा तुमचं असतात. म्हणजे बघा भारत आहे आतमध्ये आणि आशिया मोठा आहे म्हणून आशिया. आशिया आणि युरोपचा काही एकमेकाचा जवळजवळ दूरपर्यंत संबंध नाही म्हणून युरोपला वेगळं केलं. हेच फक्त फुले सुवासिक पांढरा आणि कप बशी चहा. कप बशी चहा तुम्ही याला असंही करू शकता, किंवा हा तुमचा कप झाला, हे तुमची बशी झाली आणि त्याच्या कपाच्या आतमध्ये चहा झाला, असं तुम्ही करू शकता. ओके, उरलं मग हेच फुले सुवासिक पांढरा. यामध्ये तुमचे हे फुले होऊन जाईल, सुवासिक होऊन जाईल आणि पांढरा होऊन जाईल. ओके सर. आणि आयोगाने पण मित्रांनो हेच आन्सर दिलं आहे, परंतु याच्यापेक्षा बेस्ट मला वाटते हे असं योग्य राहिलं असतं. ठीक आहे, फुले सुवासिक पांढरा. प्रत्येक फुलांपैकी काही फुले सुवासिक असतात, काही फुले पांढरे असतात आणि काही फुले असे आहेत जे पांढरे आणि सुवासिक दोन्ही पण असतात. ठीक आहे, जे की इथं नाही. आणि हे सुवासिक असणाऱ्या वस्तूपैकी काही फुले पण राहू शकते आणि सुवासिकवालेच काही पांढरे पण राहू शकते. ठीक आहे, चला एक क्वेश्चन राहिला दावला वारवाला, ते करून टाकू. एक गडीचे सोडवा. सरासरी वर्तुळ, बुद्धिबळ श्रेणी. हे नाही. वारवाला क्वेश्चन बघा आता. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन कधी, कोणत्या वारी असेल? क्वेश्चन तुम्हाला सांगते. 2016ची गोष्ट आहे, 2016ची गोष्ट आहे. योग दिन मंगळवारी आहे. कधीच योग दिन 21 जून. क्वेश्चन तुम्हाला सांगते 21 जूनला मंगळवार होता. त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन जो की 28 फरवरी असतो. ठीक आहे, 28 फेब, 21 जून आणि 28 फेबला कोणता दिवस असतो, ठीक, कोणता वार असतो? ठीक आहे, 28 फेब तो CV रमणवाला आणि योग दिन मोदींनी फेमस केलेला. ठीक आहे, बहुतेक मोदीनेच केला वाटते. ठीक आहे, आणि विज्ञान दिन CV रमणवाला. क्वेश्चन तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हेच सांगत आहे का, एका कॅलेंडर इयरमध्ये 2016 या वर्षी 21 जूनला मंगळवार होता, तर 21 जूनला मंगळवार आहे, तर 28 फेबला
काय असणार हे तुम्हाला इथं 28 फरवरीला कोणता वार असेल. बघा तुम्हाला नंतरच्या तारखेचा वार दिला आहे, परंतु ओल्ड तारीख जी आहे जून महिन्यातला वार दिला आहे, परंतु तुम्हाला फरवरीचं तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला रिवर्स जावं लागेल. तुम्हाला शेवटी आन्सर पण तुमचं इथं रिवर्स येऊन जाईल. ठीक आहे, उलटे आन्सर निघेल. याला सॉल्व करा फक्त. पहा काही नाही. आपल्याकडे एक आहे फेब महिना, फरवरी, मार्च, एप्रिल, मे आणि जून महिना. आपल्याकडे एवढे महिने आहे, बस तेच लक्षात ठेवायचं. इथं कोणकोणते जेवढे दिवस आहे ना सगळे दिवस कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. 28 दिवस आहे, 2016 आहे, हे लीप वर्ष आहे ना बा, 4 चौक 16 लीप वर्ष आहे. म्हणजे फरवरी महिना तुमचा 29चा असतो आणि या ठिकाणी इथे कॅल्क्युलेशन करताना फरवरी पूर्ण महिना लिहायचा मायनस जे तारीख आहे ना ते लिहायची. किती 29 म्हणून 28 गेले 1, फक्त 1 दिवस. 28 नंतर 29वा दिवस, एकच दिवस इथं ॲड करायचा. पहा फरवरीपासून आपल्या समोर इकडे जायचं आहे म्हणून हा फक्त शेवटचा 1 दिवस राहिला. 31 मार्च असते, मार्चमध्ये 31 दिवस असते, एप्रिलमध्ये 30 दिवस असते आणि मेमध्ये 31 दिवस राहते. जूनमध्ये पहा जूनमध्ये 1 पासून तर तुम्हाला 21 तारीखच घ्यावं लागेल. यामध्ये काही वजाबाकी करायची गरज नाही. ठीक आहे, हे फरवरीचा आपण एकच दिवस का घेतला तर कारण ती 28 फेबपासून आपल्याला समोर जायचं आहे म्हणून 28 फेबच्या नंतरचे दिवस मोजले. इथं जून महिन्यामध्ये 1 जूनपासून तर फक्त 21 जूनपर्यंत जायचं आहे म्हणून 1 जूनपासून 21 जूनपर्यंत जेवढे दिवस होते 21 दिवस होते तेच आपण इथे काउंट केले. बस यांची सगळ्यांची बेरीज करा, 7 न भागून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही असं करू शकता 7 त्रिक 21, 7 न भाग जातो. हे 7 चौक 28, 29, 30, 31, 7 चौक 28 आणि 2 30, 7 चौक 28 आणि 3 31. पहा 1 आणि 3, पहा 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, हे पण 7 कटले. फक्त 2 शिल्लक राहिले, 2 वार शिल्लक राहिले. बस तेच 2 आता तुम्हाला समोर घ्यायचे की मागे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगतो. जर आन्सर तुम्हाला सरळ सरळ कळायचं असतं, जूनच्या नंतरचे डेट्स असते तर सरळ सरळ समोर घेतले असते, परंतु जूनच्या आधीचा वार पाहिजे तुम्हाला, जूनच्या आधीच्या महिन्याचा वार पाहिजे म्हणून तुम्हाला बॅक डेटमध्ये काढल्यानंतर हे 2 जे आहे ना समोर डे घेण्यापेक्षा रिव्हर्समध्ये डे घ्यायचे. ठीक आहे, मंगळवार मंगळ आहे, त्याच्या आधी 1 दिवस आणि नंतर 1 दिवस, आणखी पुन्हा 1 दिवस. मंगळच्या आधी सोम, त्याच्या आधी रवी. ठीक आहे, 2 दिवस समोर, 1 दिवस मागे 2 दिवस मागे, 1 दिवस मागे 2 दिवस मागे, रविवार तुमचा आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ॲपची लिंक मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये पण पिन केली आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नमूद केलेली आहे. ओके, थँक्यू. आणि हां मित्रांनो, हे लेक्चर्स करायला खूप वेळ लागते, यासाठी तुम्ही व्हिडिओला शेअर करत चला आणि लाईक्स वगैरे करत चला. ओके, थँक्यू.